बोला संपन्न गणित विज्ञान की जय, श्रीनिवास रामानुजन की जय, CV रामन की जय। उष्णता ऊर्जेचे परिणाम कोणते? उष्णता ऊर्जेचे परिणाम कोणते? तापमान, आकारमान, अवस्था बदलते। तापमान, आकारमान, अवस्था बदलते। बोला संपन्न गणित विज्ञान की जय, श्रीनिवास रामानुजन की जय, CV रामन की जय। कोणत्याही पदार्थाला उष्णता दिली की लगेच दिसणारा परिणाम म्हणजे तापमान बदल होय. टेम्परेचर इज द इमिजिएट इफेक्ट ऑफ हीट. खरं तर उष्णतेची जाणीवच तापमानामुळे होते. तापमान म्हणजे उष्णतेची पातळी. टेम्परेचर इज नथिंग बट द लेवल ऑफ हीट. पाणी पडता भांड्यामध्ये पातळी वाढत जाई. उष्णता देती वस्तूला पातळी वाढत जाई. पातळी ही उष्णतेची तापमान जाणावे. उष्णतेचा परिणाम असे नीट समजून घ्यावे. आता काय होतं, बऱ्याच वेळेला शाळेत आपल्याला पेपरात असा प्रश्न विचारतात की उष्णता आणि तापमान यातील फरक सांगा. आता आपल्याला काय वाटतं की शाळेत विचारलाय म्हणजे तो असणारच. उष्णता ही ऊर्जा असते आणि तापमान म्हणजे त्या ऊर्जेचा परिणाम. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड टेम्परेचर इज इट्स इफेक्ट. उष्णता ही कॅलरीमध्ये मोजतात, तर तापमान अंश सेल्सिअस आणि अंश फॅरनहाइट मध्ये मोजतात. हीट इज मेजर्ड इन कॅलरी अँड टेम्परेचर इज मेजर्ड इन डिग्री सेल्सिअस और डिग्री फॅरनहाइट. उष्णता ही कॅलरी मापीच्या साह्याने मोजतात, तर तापमान हे तापमापीच्या साह्याने मोजतात. हीट इज measured with the help of calorimeter and temperature is measured with the help of thermometer. उष्णता ही असते ऊर्जा तापमान परिणाम. कॅलरी मध्ये मोजती हिला कॅलरी मापी जाण. अंश सेल्सिअस अंश फॅरनहाइट तापमान एकक जे. तापमापी मोजे याला सारे समजून घ्यावे. दुसरा परिणाम आकारमान बदल. पदार्थाला उष्णता दिल्यास त्याचे आकारमान वाढते. When heat is given, volume increases. आता हे आकारमान का बरं वाढते? लक्षात ठेवा, प्रत्येक पदार्थ हा लहान लहान कणांचा बनलेला असतो. एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स. आता याच्यातला जो लहानात लहान कण असतो याला काय म्हणायचं बरं? रेणू. मॉलिक्यूल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स. ह्या दोन रेणूंमध्ये आकर्षण व प्रतिकर्षण ही दोन बले असतात. There is a force of attraction as well as repulsion. म्हणूनच रेणू परस्परांच्या पासून ठराविक अंतरावर राहतात. आता आपण उष्णता दिली की नाही की आकर्षण बल जे असतं ते कमकुवत होतं आणि ते कमकुवत झाल्यामुळे रेणू आपापसापासून दूर जातात. त्याला म्हणतात रणवांतर. म्हणजे रणवांतर वाढते. When heat is given, force of attraction becomes weaker. Therefore, molecules go away and intermolecular space increases. Thus, volume increases.
वस्तू बने रेणूंची आकर्षण प्रतिकर्षण बल ही तिथे उष्णता दिल्याने आकर्षण बल कमकुवत होते रैणवांतर वाढे रेणू जाती दूर त्या समयी आकारमान वाढे कारण घ्यावे ध्यानी या समयी. आता आपल्याला धातूचा गोळा माहिती आहे की नाही, तो पहिल्यांदा रिंग मधून जातो, पण जेव्हा आपण त्याला उष्णता देतो तेव्हा तो रिंग मधून जात नाही, कारण तो मोठा झालेला असतो. तर तेव्हा तुम्ही काय म्हणता की आम्ही हा गोळा रिंग मधून जात नाही हे बघितलं, पण रेणवांतर वाढलेलं आम्ही बघितलं नाही, तर ते कसं काय? आता तर ते सूक्ष्म असल्यामुळे ते आपण बघू शकत नाही. तुम्ही काय म्हणाल, काही सांगताय, त्याच्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. आपण जेव्हा गिरणीत पीठ घ्यायला जातो की नाही, तेव्हा आपण त्यांना आपला डबा देतो आणि ते त्याच्यात पीठ भरतात. तेव्हा आपण म्हणतो अहो भरला की आता डबा. ते काय करतात, डबा थोडा हलवतात, तर त्याच्यात अजून पीठ बसतं. मग आपण परत म्हणतो भरला डबा, तेव्हा ते हाताने दाबतात आणि अजून पीठ बसतं त्याच्यात. मग आता मला सांगा, जेव्हा आपण पहिल्यांदा म्हणलेलं डबा भरला तेव्हा त्या रेणूतलं अंतर दिसलं होतं का? नाही. आणि आपण परत दुसऱ्यांदा जेव्हा म्हणलं होतं तेव्हाही दिसलं नाही. आणि खरंच डबा भरला तेव्हा सुद्धा दिसलं नाही. त्यामुळे ते अंतर सूक्ष्म आहे. तिसरा परिणाम अवस्था बदल म्हणजे चेंज ऑफ स्टेट. आता आपण स्थायूला जर उष्णता दिली तर त्याचं द्रवात रूपांतर होतं, आणि जर द्रवाला उष्णता दिली की त्याचं वायूत रूपांतर होतं. When heat is given, solid converts into its liquid and liquid converts into its vapor. उष्णता स्थायूला देता होई वितळून द्रव त्याचा, द्रवास देता जर का वायू रूप मिळते हा गुण त्याचा. आता स्थायू जो असतो की नाही, त्याचा आकारमान आणि आकार हे दोन्ही समान असतं, म्हणजे सेम असतं. आता आपण द्रवाकडे जाऊया. द्रवाचा आकारमान तर सेम असतं, पण आकार सेम नसतो. तो आपण ज्या भांड्यात घालू त्या भांड्याचा ते आकार घेतं. पण वायू रूपात मात्र असं असतं, त्याचा आकारही सेम नसतो आणि आकारमानही सेम. इन सॉलिड शेप अँड व्हॉल्यूम रिमेन सेम. In liquid, volume remains same, but shape of liquid is shape of pot. In gas, shape of and volume are not fixed. आकार मान स्थिर आणखी आकार स्थिर स्थायूचा, आकार मान स्थिर तरीही बदले आकार द्रवाचा, दोन्हीतही बदल घडतसे हा गुण वायू रूपाचा, अणुपासून ब्रह्मांडा सम आकार वायू सुताचा. परंतु काही पदार्थ असे असतात की जे स्थायूचे द्रवात रूपांतर न होता एकदम वायू रूपातच होतात, म्हणजे वायूतच जातात एकदम. त्यांना संप्लवनशील पदार्थ असे म्हणतात आणि या गुणधर्माला संप्लवन असे म्हणतात, इंग्लिशमध्ये सब्लिमेशन. उष्णता स्थायूला देता द्रवात ना रूपांतरते, एकदम वायू रूपात संप्लवन हे ओळखले जाते. कापूर आणि आयोडीनच्या बाबतीत असेच घडते. आता हे सगळं असं नीट लक्षात ठेवा, म्हणजे विषयही छान समजेल आणि मार्क्स पण छान मिळतील. बोला संपन्न गणित विज्ञान की जय. श्रीनिवास रामानुजन की जय. CV रामन की जय.